ज्ञानपर स्मररस योगी 1983 सालची घटना आहे. महान त्यागी बाबा जुमदेवजी आपल्या निवासस्थानी एक दिवस रात्री आपल्या आसनावर झोपले होते. त्यांना झोपेत स्वप्न दिसले. त्या स्वप्नात त्यांना कोणीही व्यक्ती किंवा कोणतीही वस्तू दिसली नाही. फक्त त्यांना मोठमोठी अक्षरे लिहिलेली दिसलीत. त्यांच्या मुखातून सारखे तेच शब्द बाहेर पडत होते. ते शब्द होते, ज्ञानपर स्मररस योगी. जवळजवळ अर्धा तासपर्यंत ते हे शब्द वाचत होते. त्यानंतर त्यांना जाग आली आणि त्यानंतर सुद्धा त्यांच्या मुखातून तेच शब्द बाहेर पडत होते. म्हणून बाबांनी आपल्या डायरीत त्या शब्दांची नोंद त्याच वेळेस करून ठेवली. हे शब्द जरी त्यांना स्वप्नात दिसले, तरी ते शब्द परमेश्वरानेच त्यांच्या मुखकमलातून बाहेर काढले होते. त्यावर बाबांनी बराच विचार केला आणि नंतर ते सर्वांना सांगू लागले की, ज्याप्रमाणे परीस नावाच्या वस्तूचा लोखंडाला स्पर्श झाल्यावर ते लोखंड सोने बनते, त्याचप्रमाणे ज्ञान हे परिसासारखे आहे. या ज्ञानाला जो स्पर्श करील त्याचे सोने होईल, म्हणजे तो महान ज्ञानी होतो. परंतु मानवी जीवनात दैवी शक्तीकरिता मनाची एकाग्रता, एक चित्त, एक लक्ष, एक भगवान याची अत्यावश्यकता आहे. हेच दैवी शक्तीचे उगमस्थान आहे. परमेश्वराला समोर ठेवून बाबांनी दिलेल्या मरे या जिये भगवत नामप या तत्वाप्रमाणे परमेश्वराच्या नावावर मेले तर भगवंत भक्ताच्या पाठीशी उभा राहतो आणि परिसासारखे रस तयार होऊन तो ज्ञानी बनतो. जर तो मेला नाही तर रस तयार होत नाही. म्हणून माणूस मेल्यावरच त्याचा रस तयार होतो आणि रस बनल्यावर ती व्यक्ती योग्यासारखी बनते. हा या मार्गातील सेवकांना प्रत्यक्षात आलेला अनुभव आहे. परमेश्वराच्या नावावर मरणारी व्यक्ती बाबांनी दिलेल्या तत्व, शब्द, नियमाने वागली तर ती योगी बनते. अन्यथा तिला कितीही पुस्तकी ज्ञान असले तरी ती योगी बनू शकत नाही. त्याला परमेश्वराची साथ असणे आवश्यक आहे. कर्तव्याने आत्मानुभव येतो, आत्मप्रचिती होते, आत्मज्ञान वाढते, तेव्हाच तो ज्ञानी पुरुष होऊन योगी बनतो हे सिद्ध होते. त्याचप्रमाणे मनुष्य जीवन सुद्धा असेच आहे. अज्ञानी मानव हा जर ज्ञानी मानवांच्या सानिध्यात आला तर अज्ञानी मानव हा सुद्धा आत्मज्ञानी बनतो. जे ज्ञानी मानवांच्या सहवासात राहून त्याच्या कर्मात त्याप्रमाणे बदल घडवून त्याला ज्ञानाची प्राप्ती मिळत असते, त्या मानवामधील दुर्गुण नष्ट होऊन त्याचे जीवन प्रकाशमय होऊन जीवनामध्ये सुख, शांती, प्रसन्नता आणि दैवी शक्ती निर्माण होऊन तो ज्ञानी पुरुष योगी बनतो. यालाच आपण ज्ञानपर स्मररस योगी या शब्दाने ओळखतो. बाबांनी या प्रकारे आपणास त्याचा अर्थ समजवून दिलेला आहे. बाबांचा काळातील माहिती आपणास आवडली असल्यास मानव धर्म की जय या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक व कमेंट करा. त्यामुळे आमचा उत्साह वाढेल आणि आम्ही आपल्यासमोर असेच नवनवीन व्हिडिओ आणत राहू. बर का. आपल्या सेवकांना शेअर करायला विसरू नका. आपण जयघोष घेऊ. भगवान बाबा हनुमानजी की जय. महान त्यागी बाबा जुमदेवजी की जय. परमात्मा एक, सत्य, मर्यादा, प्रेम कायम करने वाले, अनेक वाईट व्यसन बंद करने वाले, मानव धर्म की